स्वागत आहे सर्व गुरुजनांचं आपल्या पोषणाच्या नोंदवहीच्या सॉफ्टवेअरमध्ये. स्वागत आहे सर्व गुरुजनांचं आपल्या पोषणाच्या नोंदवहीच्या सॉफ्टवेअरमध्ये. तर इथं पाहताय तुम्ही कच्ची माहितीमध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमच्या शाळेचं नाव, केंद्राचं नाव, त्यानंतर तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा आय डी जनरेट होईल. हा आय डी जनरेट झाल्यानंतर तुम्ही ह्या नंबरवर मला व्हॉट्सअप करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला हा पेन देईल, तो तुम्ही इथं ह्या रकान्यात टाकायचा आहे. ही झाली प्रथमदर्शनी माहितीने. तुम्हाला तुमच्या धान्याची संक्षिप्त नावसुद्धा सेट करायचे आहेत. मी अगोदर सेट केलेले आहेत. तुम्हाला जर हीच पाहिजे असतील तर काही हरकत नाही. तुम्हाला वेगळी नाव टाकायची असतील तर तुम्ही इथं टाकू शकता. तुरडाळीच्या पुढे TD टाकले मी, हरभऱ्याच्या समोर HR टाकलेला आहे, मूग डाळीसमोर MGD टाकलेला आहे, मसूर डाळीसमोर MSD टाकलेला आहे. अशा पद्धतीने करू शकता. धान्यादी मालाची नावं मी खाली टाकलेली आहेत. ते तुम्हाला बदलायचे असले तरीसुद्धा ते तुम्ही बदलू शकता. 3 एक्स्ट्रा कॉलम टाकले, तिथं तुम्ही काही तुमच्या पद्धतीने टाकू शकता. त्यानंतर आपल्याला जायचं आहे नोंदवहीमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इथं एप्रिल 2024 ही दिसतं. 1ली ते 5वी एप्रिल 2024 हे दिसतं. 6वी ते 8वी तुम्हाला इथं तुमचं जे धान्याचं संक्षिप्त नाव आहे ते टाकायचं आहे. धान्याचं संक्षिप्त नाव टाकल्यानंतर तुम्हाला त्या धान्याचं पूर्ण नाव येईल, मेनूचं नाव येईल. तुम्हाला इथं विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. टाकल्यानंतर जी लाल बॅकग्राऊंडमध्ये आहे पार्श्वभूमीवर, ते पांढऱ्या पार्श्वभूमीवर होईल. आणि मसूर डाळीच्या जागी तुम्ही मसूर डाळीचा वापर इथं दाखवला जाईल. म्हणजे जे धान्य निवडले त्या धान्याचा वापर इथं दाखवला जाईल. अशा पद्धतीनं हे सॉफ्टवेअर काम करतं. तुम्हाला सुरुवातीला एप्रिल महिन्यामध्ये आर्थिक वर्ष सुरू होतं आपलं पोषण आहारसुद्धा, म्हणून इथं तुम्हाला शिल्कीमध्ये तुम्हाला तुमचा जो अगोदरचा धान्यसाठा शिल्लक आहे तो इथं टाकून घ्यायचा प्रत्येक शिल्कीमध्ये इथं, आणि त्यानंतरच पुढे काम करायचं आहे. हीच गोष्ट 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वीसाठीच आहे. आता मी इथं बघा हरभरा निवडलं आहे, पण हरभऱ्याच्या जागी विद्यार्थी पट नाही टाकलेलं, तर मी ते काय करतो, एक 20 विद्यार्थी टाकतो, 20 आणि हे 5 मुली टाकतो. टाकल्यानंतर इथं किती झालं, 20 आणि 5 25, आणि हे बॅकग्राऊंड जे आहे ते बॅकग्राऊंड पांढरं झालं. म्हणजे आपल्याला कळतं की कोणते दिवस सुट्टीचे आहेत, कोणते दिवस आपले पोषण आहार दिलेले आहेत. हरभऱ्याचं मी 25 विद्यार्थी टाकले, तर इथं बरोबर हरभऱ्याला इथं 0.5 किलो दाखवतं. हे कोणत्या प्रमाणानुसार आपण सेट केलेल्या ह्याच प्रमाणानुसार हे दाखवतं. हे सेट तुम्ही प्रमाण प्रत्येक महिन्याला करू शकता. शासकीय नियमानुसार दर महिन्याला आपलं प्रमाण बदलतं. जिरे, मोहरी, हळद, त्यानुसार तुम्हाला हे प्रमाण दर महिन्याला इथं सेट करू शकता. हे प्रमाण सेट केल्यानंतर तुम्हाला खालच्या त्याच प्रमाणामध्ये वापर दिसेल. हे झालं 1ली ते 5वी, आणि हे त्याच पद्धतीने 6वी ते 8वीसुद्धा आहे. त्यानंतर वर्षाशेवटी गोषवारासुद्धा मिळतो, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता हे एवढं भरल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला इथं जायचं आहे, ह्या बटनावर. हे सेव्ह केलं आपण. आता हा जो डाटा आहे तो सेव्ह होतो. आता एवढं भरलेलं सेव्ह केलं म्हणजे झालं असं नाही, तर हे गुगलची पॉलिसी बदलली आहे. त्यामुळे नवीन फाईलमध्ये आपल्याला सेव्ह करायचं. त्यासाठी ह्या ठोकळ्यामध्ये जायचं तुम्हाला. हे बघा, ह्या ठोकळ्यामध्ये गेल्यानंतर मेनूमध्ये गेल्यानंतर ह्या फाईल मेनूवर जायचं आहे. फाईल मेनूवर गेल्यानंतर ह्या सेव्ह ॲजवर जायचं आहे. सेव्ह ॲजवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं इच्छित लोकेशन घ्यायचं आहे. लोकेशनला मी जातो. लोकेशननंतर मी SD कार्डमध्ये डाटाबेस ठेवलेलं, SD कार्डमध्ये जातो. बुधवली माझं फोल्डर आहे. बुधवलीमधून मी बुधवली डॉक्युमेंट्समध्ये जातो. बुधवली डॉक्युमेंट्समधून पोषण आहारमध्ये जातो. तुमची काय असतील फोल्डर ते बघा. त्यानंतर इथं दिनांक बघा, 8/4/2024 आहे. तिथं मी काय करतो, आजचा दिनांक टाकतो मी 9/4 टाकतो. म्हणजे आजच्या दिवशी सेव्ह झालेलं आहे असं लक्षात येतं. तर मी असे सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर ती फाईल तिथं सेव्ह होते. आणि हे आपण इकडं पाहूसुद्धा शकतो. बुधवारी फोल्डरमध्ये गेलो आपण, डॉक्युमेंट्स, पोषण आहार, तर इथं बघा हे तुम्हाला इथं फाईल ही सेव्ह झालेली दिसेल. पण ही एवढंच काम संपलं का आपलं? महिन्याच्या शेवटी आपल्याला बॅकअप घ्यायचा. कारण जर आपला मोबाईल हरवला किंवा करप्ट झाला, काही कारणामुळं जर डाटा गहाळ झाला, तर आपल्याला तो पाहिजे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ह्या महिन्या अखेरच्या फाईलला आपल्याला सेव्ह करायचं आहे. रोज करत बसायची गरज नाही. महिना अखेरच्या फाईलला सेव्ह करायचं. सेंडवर क्लिक करायचं. सेंडवर क्लिक केल्यानंतर इथं ड्राईव्हला टच करायचं. ड्राईव्हमध्ये जायचं, आणि ड्राईव्हमध्ये जाऊन आपले जे ईमेलचं मी परत करतो सेंड, या सेंडला क्लिक करतो, आणि त्यानंतर ड्राईव्हला टच करतो. ड्राईव्हमध्ये गेल्यानंतर बघा, ही माझ्या ईमेल ॲड्रेसला सेव्ह होतं. हे ईमेल ॲड्रेस आहे, आणि हे माझं फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये मी सेव्ह करतो. पोषण आहार माझ्या फोल्डरमध्ये ही फाईल ही सेव्ह करतो. ही फाईल वर गेलेली आहे. म्हणजे आपला डाटा मॅनेज झालेला आहे. आता आपण डाटाबेसला तर आपला डाटा व्यवस्थित ठेवला, त्याचं बॅकअप पण घेतलं, पण त्याचबरोबर आपल्याला याची PDF करावी लागेल. याची PDF जर आपल्याला चांगल्या पद्धतीने करायची असेल तर ती आपल्याला
लॅपटॉपवर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर चांगल्या पद्धतीने येते. पण आपल्याला मोबाईलवर प्रत्येकाजवळ लॅपटॉप नाही आहे, मोबाईलवर आपण बहुतांश काम करतो, तर आपल्याला त्यासाठी मोबाईलवर सुद्धा याची PDF काढता यायला पाहिजे, जेणेकरून आपण झेरॉक्स दुकान आपण प्रिंट काढू शकतो. तर त्यासाठी काय करायचं, आता एप्रिल 2024 मी डाटा भरलेला आहे असं समजा, मी डाटा भरलेला नाही आहे पण मी भरलेला आहे समजा, त्या पूर्ण नोंदवहीच्या शीटला एप्रिल महिन्याच्या मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट केलं त्यानंतर मी याला कॉपी करतो आणि मी कुठे जातो, गुगल शीटमध्ये जातो. आता ह्या गुगल शीटमध्ये गेल्यानंतर हे एक्सेल शीट आपलं स्प्रेडशीट बनवलेली आहे, रफ नावाच्या मध्ये जातो. आणि त्यानंतर मध्ये गेल्यानंतर हे बघा, मी अगोदरच एक डाटा भरलेला आहे. तर मी काय करतो, हे एप्रिल 2024चा मी काय करतो, हा पूर्ण डाटा क्लिअर करून घेतो. म्हणजे काय करतो, ह्या मध्ये गेल्यानंतर क्लिअर करता येतं आपल्याला. खाली जर गेला आपण तर क्लिअर फॉर्मॅटिंग सगळंच करून टाकायचं आपल्याला. क्लिअर फॉर्मॅटिंग झाली, त्यानंतर क्लिअरचं हे सगळं बदलून टाकलेलं आहे यांनी. मी क्लिअर फॉर्मॅटिंग केलेलं आहे. तर आपल्याला इथे हे पहिली टॅब टच करायची नाही, इथे टच केल्यानंतर आपल्याला इथे पेस्ट दिसेल, पेस्ट करायचं. जो आपण तिकडून कॉपी केलेला डाटा तो पेस्ट करायचा. मी थोडी लाईट थीम वापरतो, इथं माझं काळं आहे. हां, लाईट थीम केल्यानंतर आपल्याला इथं पहिली टॅब आहे ती हाईड करून टाकायची किंवा डिलीट करून टाकायची. डिलीट करून टाकतो. अशा पद्धतीनं ही 6 नंबरची टॅब विनाकारण आलेली आहे. ही 1 ते 5 नंबरची हाईड करून टाकतो मी सरळ. हाईड रोज केलं. आता त्यानंतर बघाय सगळं माप आकडे वगैरे बरोबर आहेत का, आपले सगळे मापात बसलेले आहेत. कुठं जर सेट करायचं झालं तर तुम्ही हे अशा पद्धतीने हे असं मागे पुढे घेऊन सुद्धा सेट करू शकता. पण मी सेट केलेलं आहे. सेट करायचं झालं तर तुम्हाला सरळ काय करायचं, हे सेट करायचं, असं निवडायचं, सिलेक्ट करायचं. त्यानंतर कॉलम रिसाईजमध्ये जायचं आणि इथं तुमचं काय 50 मी टाकतो, 50. ओके, ही रिसाईज झाली कॉलम आपली. हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या इथे एकच शीट आहे बघायची. एकच शीट आहे माझी, दुसरी शीट मी हाईड केलेली आहे. पुन्हा 3 टिंबांमध्ये जायचं, शेअर एक्सपोर्टमध्ये जायचं. शेअर एक्सपोर्टमधून जाय काय शेअर एक्सपोर्टमधून आपल्याला हे प्रिंट टॅबवर जायचं आहे. प्रिंटवर गेल्यानंतर इथं हे जो पेपर साईज आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर हे लेटरच्या जागी काय करायचं, आपल्याला A4 करायचं. त्यानंतर पोर्ट्रेटच्या जागी आपल्याला लँडस्केप करायचं. लँडस्केप केलं की आपलं हे अशा पद्धतीने ते बघायचं एकदा बरोबर आहे का, मोठं करून बघा वाटलं तर, नाही होत वाटतं. नंतर PDF ला क्लिक करायचं. PDF ला क्लिक केलं त्यानंतर मी काय करतो, इथं आपलं जे इच्छित फोल्डर आहे ते निवडतो. डिस्कमध्ये बुधावली डॉक्युमेंट्स, त्यानंतर पोषणाहारचं आपलं होतं फोल्डर, त्या पोषणाहारच्या फोल्डरमध्ये गेलो. त्यानंतर इथं आपल्याला नाव व्यवस्थित टाकायचं. नाव काय टाकायचं आपल्याला, पोषण आहार, एप्रिलचा आहे ना म्हणून अंडरस्कोर एप्रिल 24 आणि नंतर दिनांक टाकायचं. कोणत्या दिवशी अपडेट केलेलं आपण, 9 तारखेचं, 9/4/2024, 9 एप्रिल 2024. सेव्ह करायचं. आता ही आपली PDF सेव्ह झालेली आहे. ही महिन्याच्या शेवटीच करतो आपण, PDF रोज करत नाही. पण ही PDF सेव्ह झालेली आहे, आपण ती अशा पद्धतीने बघूसुद्धा शकतो. परत मी बुधावलीमध्ये जातो, डॉक्युमेंट्स, पोषणाहार. इथं बघा ही PDF तयार झालेली आहे आणि PDF ला उघडलं तर अशी छान पद्धतीने आपल्याला ही प्रिंटेबल PDF मिळते. तुम्ही कुठेही झेरॉक्समध्ये प्रिंट काढू शकता. ह्याच पद्धतीनं आपल्याला ही गुगल शीट आहे ती वापरली आपण. पुन्हा आपल्याला WPS ऑफिसमध्ये जायचं आहे, जिथं आपण ही उघडली होती स्प्रेडशीट. तिथं गेल्यानंतर बघा, नोंदवहीचं तर कशा आपल्याला PDF तयार करायचे सांगितलं. त्यानंतर मासिक पत्रक आहेत, हे आपण KPना देतो दर महिन्याची. स्क्रीनशॉट जरी काढली तुम्ही तरी तुम्हाला चालेल. ही स्क्रीनशॉट स्क्रीनमध्ये बसवायची, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा अशा पद्धतीनं आणि ह्याला नंतर क्रॉप करून घ्यायचं. आपली पूर्ण येते. किंवा तुम्हाला गुगल शीटचा वापर करून जरी PDF काढायची असली तरी तुम्ही काढू शकता. तिथं तर आणखी चांगल्या पद्धतीने स्पष्ट येऊन जाईल असं मला वाटतं. झालं, अशा पद्धतीने ही सुद्धा PDF स्क्रीन निघून जाते. तर गुरुजनांनो, WPSचा वापर करून हे चांगल्या पद्धतीने तुम्ही सॉफ्टवेअरचा उपयोग करून घ्या. काही अडचणीनंतर मी आहेच आपल्या ग्रुपमध्ये, मी सांगणारच आहे. दरवेळेस काही अडचण आली तर हे व्हर्जन आपण जे वापरतो आहे व्हर्जन पाहायचं. इथं कोणतं व्हर्जन आहे, व्हर्जन 2.8.3 आहे आणि याच्यामध्ये 6वी ते 8वीमध्ये चे दिनांकामध्ये दुरुस्त केलेले आहे. जे पहिली ते 5वी वापरत आहेत शाळा, त्यांना काही अपडेट करायची गरज नाही. 2.8.2 हे वापरू शकता. धन्यवाद. काही अडचण आल्यानंतर नक्की कळवा, नक्कीच मदत केली जाईल. धन्यवाद.